एखादा माणूस तुम्हाला फसवतोय हे आधीच कळलं तर एखादा माणूस तुम्हाला फसवतोय हे आधीच कळलं तर मनात सगळ्यात अधिक विचित्र गोंधळ निर्माण होतो. कारण फसवणूक ही फक्त वागणुकीची नसते, ती भावनांची, विश्वासाची आणि आपल्या स्वतःच्या निर्णय क्षमतेचीही असते. मानसशास्त्र सांगतं की माणूस जेव्हा कुणावर विश्वास ठेवतो, तेव्हा मेंदू त्या व्यक्तीला सुरक्षित गटात टाकतो. त्या व्यक्तीबद्दल संशय निर्माण होऊ नये यासाठी मेंदू अनेक संकेत दुर्लक्षित करतो. म्हणूनच फसवणूक आधीच कळूनही आपण ती स्वीकारायला तयार नसतो. संशोधनानुसार फसवणूक कळल्यावर माणूस 3 मानसिक टप्प्यातून जातो. पहिला टप्पा म्हणजे नकार. आपल्याला वाटतं की कदाचित आपण चुकीचा अर्थ लावतोय. त्या व्यक्तीचं वागणं समजावून घेण्यासाठी आपण कारणं शोधतो, कारण सत्य स्वीकारणं वेदनादायक असतं. दुसरा टप्पा म्हणजे अंतर्गत संघर्ष. मनात सतत विचार सुरू होतात, विश्वास ठेवायचा की स्वतःला वाचवायचं. या टप्प्यात चिंता वाढते, झोपेवर परिणाम होतो आणि निर्णय घेण्याची क्षमता कमी होते. तिसरा टप्पा म्हणजे स्वीकार किंवा टाळणं. काही लोक सत्य स्वीकारतात तर काही लोक जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात. मानसशास्त्रीय अभ्यास सांगतो की जेव्हा आपल्याला फसवणूक आधीच कळते, तेव्हा आपल्या मेंदूतील तणावाशी संबंधित भाग सक्रिय होतो. त्यामुळे शरीर सतर्क अवस्थेत राहतं. हृदयाची धडधड वाढते, सतत अस्वस्थ वाटतं आणि छोट्या गोष्टींवरही चिडचिड होते. ही प्रतिक्रिया नैसर्गिक आहे, कारण मेंदू आपल्याला संभाव्य धोक्यापासून वाचवण्याचा प्रयत्न करत असतो. महत्त्वाची गोष्ट म्हणजे फसवणूक कळल्यावर आपण स्वतःला दोष देऊ नये. अनेक संशोधनं सांगतात की विश्वास ठेवणं ही कमजोरी नसून ती मानसिक ताकद आहे. फसवणूक करणाऱ्याची जबाबदारी फसवणूक करणाऱ्याचीच असते. स्वतःला मूर्ख समजणं, सतत मागे वळून विचार करणं यामुळे मानसिक आरोग्यावर वाईट परिणाम होतो. अनेकदा फसवणूक कळूनही आपण त्या नात्यात राहतो. यामागे भावनिक गुंतवणूक, एकटेपणाची भीती, समाजाचा दबाव किंवा बदलाची भीती कारणीभूत असते. मानसशास्त्रात याला कॉग्निटिव्ह डिझोनन्स म्हणतात. म्हणजे आपल्या भावना आणि वास्तव यामध्ये संघर्ष होतो. हा संघर्ष कमी करण्यासाठी आपण स्वतःलाच खोटं समजावतो की सगळं ठीक आहे. संशोधन असंही सांगतं की जे लोक लवकरच आपल्या अंतर्ज्ञानावर विश्वास ठेवतात, ते दीर्घकाळ मानसिकदृष्ट्या अधिक स्थिर राहतात. फसवणूक कळल्यावर शांतपणे विचार करणं, घाईघाईने निर्णय न घेणं आणि स्वतःच्या भावनांना वेळ देणं महत्त्वाचं असतं. त्या व्यक्तीच्या शब्दांपेक्षा कृतीकडे लक्ष देणं हा मानसशास्त्राचा महत्त्वाचा सल्ला आहे. फसवणूक कळल्यावर सीमारेषा ठरवणं खूप गरजेचं असतं. आपण काय सहन करू शकतो आणि काय नाही हे स्वतःला स्पष्ट सांगणं मानसिक आरोग्यासाठी फायदेशीर ठरतं. संशोधनानुसार स्पष्ट सीमारेषा असलेल्या लोकांमध्ये आत्मसन्मान जास्त असतो आणि तणाव कमी दिसतो. याचबरोबर स्वतःशी प्रामाणिक राहणं गरजेचं आहे. आपण काय अनुभवतोय, काय दुखतंय हे दाबून टाकण्यापेक्षा स्वीकारणं मानसिक उपचारासारखं काम करतं. लिहिणं, विश्वासू व्यक्तीशी बोलणं किंवा काही काळ स्वतःला अंतर देणं हे सगळं मेंदूला स्थिर होण्यासाठी मदत करतं. फसवणूक कळणं म्हणजे आयुष्य संपलं असं नाही. अनेक संशोधन सांगतात की अशा अनुभवानंतर माणूस अधिक सजग, भावनिकदृष्ट्या प्रगल्भ आणि स्वतःबद्दल स्पष्ट होतो. वेदना टाळता येत नाहीत, पण त्या वेदनांतून स्वतःची किंमत ओळखता येते. शेवटी मानसशास्त्र एकच गोष्ट सांगतं, एखादा माणूस तुम्हाला फसवतोय हे कळणं ही शिक्षा नाही, ती एक माहिती आहे. त्या माहितीनुसार स्वतःचं संरक्षण करणं, स्वतःचा आदर राखणं आणि स्वतःसाठी योग्य निर्णय घेणं हेच खऱ्या अर्थाने मानसिक आरोग्याचं लक्षण आहे. प्रस्तुत मानसशास्त्रीय लेख तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा. तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वाची आहे. तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये एखादा विषय लेखनासाठी सुचवू शकता. त्यावर लवकरात लवकर आम्ही व्हिडिओ प्रकाशित करण्याचा प्रयत्न करू. तसेच हा उपयोगी व्हिडिओ उपयोगी लोकांना जास्तीत जास्त शेअर करा. मानसशास्त्र संबंधित अशाच नवनवीन माहितीसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका आणि आपल्या अधिकृत व्हॉट्सॲप चॅनलमध्ये सहभागी होण्यासाठी 9137300929 या क्रमांकावर व्हॉट्सॲप करा. तेथे लगेचच तुम्हाला व्हॉट्सॲप चॅनलची लिंक मिळेल. मानसिक समस्येवर गोळ्या घेण्यापेक्षा अधिकृत मदत घ्या. त्यासाठी वर दिलेल्या क्रमांकावर फोन किंवा व्हॉट्सॲप करू शकता. लवकरच एका नवीन विषयासोबत इथेच भेटूया. तूर्तास धन्यवाद.